कनवाड तालुका मिरज येथे कृष्णा नदीवर सुरू असलेल्या बॅरेज बांधकामाच्या ठेकेदाराच्या चुकीमुळे गट क्रमांक 175 ते 200 मधील 11 एकर जमीन नदीत वाहून गेली. मातीचा तात्पुरता बांध पावसाळ्यापूर्वी न काढल्यामुळे आणि जास्त क्षमतेच्या यंत्राचा वापर केल्याने जमिनीचा स्तर कमकुवत झाला होता. परिणामी नदीने पात्र बदलल्याने शेतकऱ्याची जमीन वाहून गेली. 3 दिवस प्रशासनाकडून दुर्लक्ष झाले. मात्र आज आंदोलन अंकुश संघटनेच्या पाठपुराव्यामुळे तलाठी, शिकलगार आणि पाटबंधारे विभागाच्या थोरात यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामे सुरू करण्याचे आश्वासन दिले. जमिनीसाठी पंचनामा करून नुकसान भरपाई न दिल्यास बॅरेजचे काम थांबवण्याचा इशारा संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक पाटील यांनी दिलाय. यावेळी कामिल इनामदार, विकास शेशावरे, मुस्तफा इनामदार, अली इनामदार आदी शेतकरी उपस्थित होते. कनवाड म्हैसाळच्या दरम्यान जे बॅरेज बांधलं चाललं आहे महाराष्ट्र शासनाकडून, त्या बॅरेजच्या बांधकाम करताना कॉन्ट्रॅक्टरनं नदीमध्ये बांधकामासाठी जो बांध घातलेला, त्या बांधामुळं या ठिकाणी नदीचं पात्र बदलून कनवाड गावातील सुमारे 11 एकर जमीन गट नंबर 175 पासून 200 पर्यंत जमीन आज कातरून गेलेली आहे मळीची. आणि गेली 3 दिवस ही जमीन ढासळत आहे. पण या ठिकाणी ना कॉन्ट्रॅक्टरनं लक्ष दिलं, ना पाटबंधारे अजून आलेला आहे, ना आपलं तलाठी सर्कल महसूल खाता अजून या ठिकाणी आलेलं आहे. ही शेतकरी आज 3 दिवस झालं या ठिकाणी जमीन वाहून जाते डोळ्याने बघत आहेत. आपण मागं बघतोय की या ठिकाणी बॅरेजला जो बंधारा घातला त्यामुळे पूर्णपणे पात्र या ठिकाणी डायव्हर्जन होऊन कनवाडकडच्या बाजूने हे पाणी जात आहे. आणि त्याच्यामुळं या ठिकाणी आज ही जमीन वाहून गेलेली आहे. आज सुमारे 11 एकर जमीन वाहून गेलेली आहे. तर या शेतकऱ्यांच्याकडे अजूनही शासनाचं आपल्या दुर्लक्ष आहे. आज या ठिकाणी पंचनामा होऊन या शेतकऱ्यांना वाहून गेलेल्या जमिनीचा मोबदला मिळाला पाहिजे. आणि अन्यथा आम्ही हे काम बंद पाडू असा इशारा सुद्धा आंदोलन अंकुशच्या वतीनं देत आहे. या ठिकाणी जर या शेतकऱ्यांना मोबदला दिला नाही तर या धरणाचं बांधकाम आम्ही थांबवत आहे. धन्यवाद. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.